पाणी राहतात ना अशी म्हणून आणि दांड्या दांड्याची चांगलं लागतं त्याच्यातच चांगलं लागतं खायला राजगिऱ्याची भाजी त्याला लाल माठ त्या गावाला राजगिऱ्याची कोणी खाय नाही गावाला मुंबईला लाल माठ नाव दिलं पाणी किरके आहेत गावाला काय बाई शेतात गेलं मळ्या सळ्यात उकडून आणायचं भाजी खायला ते विकत आणायला लागते एवढी भाजी 50 रुपयाची त्याला तेल लागते कांदा लागते एवढी सगळी भाजी आपल्याला 4 माणसाला खायला मामा तर नाही गावाला गेला मामा उद्या बसतील गाडी गावाला गेला संतोषला आवडते भाजी खायला चांगलं करा तेल थोडं टाक कांदा टाक हिरव्या ऐकूला जास्त त्यानं असं ना हा भीमन नाही द्यायच नाही भीमन कसं कसं बनवते हा कसं बनवते हा कसं बनवायची शाला टाकते म्हणाव टाकतं म्हणा का गडी आहेस तू हा अंडीकरची भाषा असली टाकते आत्या करते आत्या असं बोलाव बाईनं आता शिक इकडे येऊ मुंबईला शुद्ध भाषा शिक मुंबईला आल्याचा नवरा बरं का हा इकडे येऊन शिक चांगलं बोलायला गावच्या भाषा सोबत द्या आता इकडं हसत्यात कशी बोलते माई बाई तुला काय काय कशी कशी बोलली हा खायला देऊ आली की म्हणणार आता नका देऊ नका आता मला पुढे म्हणणार अरे कोण थोडा नका दुखलाल्यात म्हणून बसला रे दादा बाजूला कसं वाटायला तुला कोण वाटायला का नाही हा कोण वाट लागले तुला नुसतं डाळ भात खावा लागते गटा 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 आहे का नाही कशी खातेस पालाभाजी पालाभाजी खाली तर चांगलं राहते लेकराला पोट भरते पालेभाजी चांगली लागते जेवारीची भाकरी बघा पालेभाजी चांगली लागते खायचं चांगलं राहते डाळ भात काय नुसतं खाणं डाळ भातात ताकद राहते का मग तुला किती होऊन जाते सगळं भूक लागते परत आणि नाहीतर असतं निवळा मला पत्र पाहिजे जेवारीची मला 2 भाकरी टाक भाजी मला ते चांगलं लागतं संतोष काय भांगर वाटतं तुला काय करतं डाळ भात खाऊ मग भाजी खाई चांगलं राहते दांड्याची पाल्याची भाजी खाय ना आता दांड्याची भाजी तर मला द्यायची तुला उकडून द्यायचं काय हे ना अगं हा काय म्हणली हा कशाची दांड्याची बरं मग तू काय म्हणलीस आणि एक बार
हा उद्या सकाळी दे मला बनवून चांगलं लागते लाकडाची भाजी हा काय चांगलं सोलून करत्या भाजी ह्याची काय करणार म्हणायचं तुला सोलायचं हो असं हे बघ असं करायचं हे बघ भाकरी करा चांगलं लागतं हे पैसे घेऊन आणले हे असं सोलायचं डाळीत घालून करून दे मला चांगलं लागतं खायला सासूबाई तुम्ही मला